हॅलो स्टुडंट्स, मी जयेश आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल जयेश पाथफाइंडर वे टू सक्सेसमध्ये आपलं स्वागत करतो. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वर्ग 6वी आणि वर्ग 9वी याबद्दलच्या संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरता आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. विद्यार्थ्यांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संख्याचे प्रकार हे शिकवलेले होते, तर आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला नियमानुसार संख्या कशी तयार करावी लागते हे शिकवणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, शिकूया संख्या तयार करणे नियमाअंतर्गत. सूचनेनुसार संख्या तयार करणे. विशिष्ट अंकी मोठ्यात मोठी संख्येत प्रत्येक अंक 9 हा असतो. याचे उदाहरण. पहिला उदाहरण, एक अंकी मोठ्यात मोठी संख्या 9. विद्यार्थ्यांनो, एक अंकी संख्या ही 0 ते 9 पर्यंत असतात. ह्या संख्येत सगळ्यात मोठी संख्या ही 9 आहे. त्याचप्रमाणे उदाहरण दुसरा, दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या. 9 नंतर 10 येतो, तर 10 पासून 99 पर्यंत जेवढ्याही संख्या आहेत ह्या सगळ्या संख्या दोन अंकी संख्या आहेत आणि ह्या सगळ्या दोन अंकी संख्यांमध्ये 99 ही संख्या सगळ्यात मोठी आहे. उदाहरण तिसरा, तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या. विद्यार्थ्यांनो, तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या ही 999 आहे. 100 पासून 999 पर्यंत ह्या सर्व संख्या तीन अंकी संख्या आहेत, तर ह्यांच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या ही 999 आहे. चार अंकी मोठ्यात मोठी संख्या ही 9999 आहे. 999 नंतर 1000 येतो आणि 1000 पासून 9999 पर्यंत सर्व संख्या चार अंकी संख्या आहेत, तरी ह्या चार अंकी संख्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या ही 9999 आहे. उदाहरण पाचवा, पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या. पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या ही 99999 आहे. त्यानंतर सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या. सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या ही 9,99,999 आहे. सात अंकी मोठ्यात मोठी संख्या. सात अंकी मोठ्यात मोठी संख्या ही 99,99,999 ही आहे. त्यानंतर आठ अंकी मोठ्यात मोठी संख्या ही 9,99,99,999 ही आहे. तर 9 अंकी मोठ्यात मोठी संख्या ही 99,99,99,999 आहे. विद्यार्थ्यांनो, नियमानुसार एक गोष्ट तुम्ही इथे लक्षात ठेवा की विशिष्ट अंकी मोठ्यात मोठ्या संख्येत प्रत्येक अंक हा 9 असतो. मग ती संख्या दोन अंकी असो, एक अंकी असो किंवा 9 अंकी संख्या असो, त्या संख्येत प्रत्येक अंक हा 9 असणारच. चला तर आता आपण पुढचा नियम बघूया. विशिष्ट अंकी लहानात लहान संख्येत डावीकडून पहिला अंक 1 हा असतो, तर पुढील बाकी सर्व अंक 0 हे असतात. उदाहरण पहिला, एक अंकी लहानात लहान संख्या 0 ही आहे. मित्रांनो, एक अंकी लहानात लहान संख्या 0 ही आहे, पण अजूनही याला अपवाद आहे. कुणाच्या म्हणण्यानुसार एक अंकी लहानात लहान संख्या 0 ही आहे, तर काहींच्या म्हणण्यानुसार एक अंकी लहानात लहान संख्या 1 ही आहे. उदाहरण दुसरा, दोन अंकी लहानात लहान संख्या 10 ही आहे. विद्यार्थ्यांनो, एक अंकी संख्या 0 पासून 9 आहेत, तर पहिली लहानात लहान दोन अंकी संख्या ती 10 आहे. नियमानुसार विशिष्ट अंकी लहानात लहान संख्येत डावीकडून पहिला अंक 1 असतो. 10 मध्ये डावीकडून पहिला अंक हा 1 आहे, तर त्यापुढे 0 आहे, म्हणून दोन अंकी लहानात लहान संख्या ही 10 आहे. उदाहरण तिसरा, तीन अंकी लहानात लहान संख्या 100 आहे. या संख्येत डावीकडे 1 आहे, तर उजवीकडे नियमानुसार 0 आहेत, म्हणून तीन अंकी लहानात लहान संख्या 100 आहे. उदाहरण चौथा, चार अंकी लहानात लहान संख्या ही 1000 आहे. पाच अंकी लहानात लहान संख्या ही 10,000 आहे. उदाहरण सहावा, सहा अंकी लहानात लहान संख्या ही 1 लक्ष आहे. सात अंकी लहानात लहान संख्या ही 10 लक्ष आहे. तर आठ अंकी लहानात लहान संख्या ही 1 करोड आहे. नियमानुसार सगळ्या लहानात लहान विशिष्ट अंकी संख्येत डावीकडे 1 आहे, तर त्यानंतर त्यांच्या पुढे 0 आहे. आता आपण बघूया पुढचा नियम. दिलेल्या अंकांपैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून सर्वात मोठा अंक प्रथम लिहून उरलेले अंक त्याच्या उजवीकडे उतरत्या क्रमाने लिहिल्यास त्या अंकांनी तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या मिळते. विद्यार्थ्यांनो, एखादी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला जर माहिती करायची असेल किंवा
मोठ्यात मोठी संख्या मिळवायची असेल तर जी अंक आपल्याला दिलेली असेल ती अंक एकदाच वापरून सर्वात मोठा अंक हा प्रथम डाव्या बाजूला लिहावा आणि त्यानंतर त्याच्या उजव्या साईडला प्रत्येक अंक हा उतरत्या क्रमाने लिहिल्यास आपल्याला मोठ्यात मोठी संख्या मिळते। तर आता आपण ह्याची उदाहरणं बघूया। त्याआधी आपण चढता क्रम आणि उतरता क्रम काय असते हे बहुतेक विद्यार्थ्यांना अजूनही माहिती नसेल, तर आधी आपण चढता क्रम आणि उतरता क्रम काय असते हे बघूया। चढता क्रम म्हणजे सगळ्यात आधी लहान संख्या डावीकडे लिहून मग त्यापेक्षा मोठी संख्या उजवीकडे लिहत जाणे। उदाहरण 2 ही या सगळ्या संख्यांमध्ये सगळ्यात लहान संख्या आहे म्हणून ती डावीकडे सर्वप्रथम लिहावी। त्यानंतर त्यापेक्षा मोठी संख्या ही 6 आहे म्हणून ती उजवीकडे लिहावी। 6 पेक्षा मोठी संख्या 9 ही आहे म्हणून ती 6च्या उजवीकडे लिहावी। तर 15 ही संख्या 9 पेक्षा मोठी आहे म्हणून ती 9च्या उजवीकडे लिहावी। अशा प्रकारे प्रत्येक संख्या जी मोठी आहे ती उजव्या बाजूने लिहत जावे आणि जी संख्या सर्वात लहान आहे ती डाव्या बाजूने आधी लिहावी। अशा प्रकारे आपण कोणत्याही संख्यांचे चढता क्रम बनवू शकतो। विद्यार्थ्यांनो, इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की चढत्या क्रमात सर्वात आधी डाव्या बाजूला सर्वात लहान संख्या लिहावी आणि मग त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी अशी एक एक संख्या उजव्या बाजूला लिहत जावे, तर आपल्याला इथे संख्यांचा चढता क्रम बनवता येतो। त्याचप्रमाणे आता आपण उतरता क्रम काय असते हे सुद्धा बघूया। उतरता क्रम म्हणजे सगळ्यात आधी सगळ्यात मोठी संख्या डावीकडे लिहावी, मग त्यानुसार त्यापेक्षा लहान संख्या उजवीकडे लिहत जावे। ज्याप्रमाणे आपण चढता क्रम बघितलं, उतरता क्रम त्याचा उलट असतो विद्यार्थ्यांनो। चढत्या क्रमात आपण डाव्या बाजूला सगळ्यात लहान संख्या लिहिली आणि उजव्या बाजूला मोठ्या संख्या लिहत गेलो, तर उतरत्या क्रममध्ये आपण डाव्या बाजूला सगळ्यात मोठी संख्या लिहूया आणि त्यानंतर उजव्या बाजूला लहान लहान संख्या लिहत जाऊ। उदाहरण बघूया। उदाहरण 56 ही या सगळ्या संख्यांमध्ये सर्वात मोठी संख्या आहे म्हणून ती आपण सगळ्यात आधी डाव्या बाजूला लिहिली। त्यानंतर उजव्या बाजूला त्यापेक्षा लहान संख्या 33 आहे म्हणून ती उजव्या बाजूला लिहिली। 29 ही 33 पेक्षा लहान आहे म्हणून ती पुन्हा उजव्या बाजूला लिहिली। अशा प्रकारे आपण 22, 19, 15, 9, 6 आणि 2 ह्या सर्व संख्या उतरत्या क्रमाने उजव्या बाजूला लिहिल्या। असं लिहिल्यानुसार आपल्याला मग या संख्यांचा उतरता क्रम मिळाला। तर विद्यार्थ्यांनो, इथे आपण बघितलं चढता क्रम आणि उतरता क्रम। तर विद्यार्थ्यांनो, आता आपण नियमानुसार चढता क्रम आणि उतरता क्रम याची मदत घेऊन मोठ्यात मोठी संख्या यांची उदाहरणं बघूया। उदाहरण पहिलं, संख्या 5, 3, 8, 9 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या। नियम होता मित्रांनो की जर अंक दिलेले असतील आणि आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल तर त्यामध्ये सर्वात मोठा जो अंक असेल तो सर्वात आधी डाव्या बाजूला लिहावा आणि मग बाकी सर्व अंक उजव्या बाजूला उतरत्या क्रमाने लिहावे। तर सगळ्यात मोठा अंक ह्या अंकांमध्ये 9 हा आहे म्हणून सर्वात आधी आपण 9 अंक लिहूया। त्यानंतर त्याच्या उजव्या बाजूला 8 लिहूया, त्यानंतर त्याच्या उजव्या बाजूला 5 लिहूया आणि त्यानंतर सर्वात शेवटी 3 हा अंक लिहूया। तर ही संख्या विद्यार्थ्यांनो बनेल 9853। 9853 मध्ये सर्वात मोठा अंक आपण सर्वात आधी लिहिला डाव्या बाजूला आणि मग 8 हा 9 पेक्षा लहान आहे म्हणून तो उजव्या बाजूला लिहिला आणि मग 5 हा 8 पेक्षा लहान आहे म्हणून तो पुन्हा उजव्या बाजूला लिहिला आणि 3 पुन्हा आपण 5च्या नंतर लिहिला। यानुसार आपण 8, 5, 3चा उतरता क्रम लावला आणि 9 सगळ्यात आधी लिहिलं म्हणून ही सर्वात मोठ्यात मोठी संख्या आपल्याला मिळाली जी आहे 9853। विद्यार्थ्यांनो, आपण आता पुन्हा उदाहरण बघूया। उदाहरण दुसरा, संख्या 7, 1, 0, 5, 2 हे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या। या सर्व संख्यांमध्ये सर्वात मोठा अंक आहे 7 म्हणून डाव्या बाजूला सगळ्यात आधी आपण 7 हा अंक लिहूया। त्यानंतर 7 पेक्षा लहान 5 आहे म्हणून 5 लिहूया, त्यानंतर 5 पेक्षा लहान 2 आहे म्हणून 5 नंतर 2 लिहूया आणि 2 नंतर लहान 1 आहे म्हणून 1 लिहूया आणि सर्वात लहान अंक 0 आहे म्हणून 1 नंतर सर्वात शेवटी 0 हा लिहूया। अशा प्रकारे जर आपण ह्या संख्या लिहिल्या तर आपल्याला मोठ्यात मोठी संख्या मिळेल। तर आपल्याला जी संख्या मिळणार आहे ती संख्या आहे 75210। या संख्येत डाव्या बाजूला सगळ्यात आधी 7 लिहिलं,
कारण 7 ही मोठ्यात मोठी संख्या आहे आणि बाकी सर्व संख्यांचा आपण उतरता क्रम इथे लिहिलेला आहे। त्यानुसार आपल्याला मोठ्यात मोठी संख्या 75,210 ही मिळालेली आहे। आता आपण पुन्हा एक उदाहरण बघूया। उदाहरण तिसरं, संख्या 1, 5, 2 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या। विद्यार्थ्यांनो, सगळ्यात मोठा ह्या 3 अंकांमध्ये 5 हा आहे, म्हणून सगळ्यात आधी डाव्या बाजूला आपण सगळ्यात आधी 5 हा अंक लिहूया। त्यानंतर 2 हा 5 पेक्षा लहान आहे म्हणून 2 लिहूया आणि सर्वात शेवटी 1 लिहूया, कारण 1 हा सर्वात लहान आहे। तर आपल्याला मिळणारी संख्या ही 521 ही संख्या आहे। आता आपण संख्या तयार करण्याचा पुढचा नियम बघूया। दिलेल्या अंकांपैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून सर्वात लहान अंक प्रथम लिहून उरलेले अंक त्याच्या उजवीकडे चढत्या क्रमाने लिहिल्यास त्या अंकांनी तयार होणारी लहानात लहान संख्या मिळते। विद्यार्थ्यांनो, या आधीच्या नियमात आपण मोठ्यात मोठी संख्या तयार केली, तर आता आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची आहे। तर आपण इथे करणार की अंकांमध्ये जे अंक एकदाच वापरून आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची आहे, तिथे सर्वात प्रथम डाव्या बाजूला आपण सर्वात लहान अंक लिहूया आणि त्याच्या उजवीकडे मग चढत्या क्रमाने संख्या लिहत जाऊ। तर याची आपण उदाहरणं बघूया। उदाहरण पहिलं, अंक 1, 5, 2 हे एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान संख्या। तर 1, 5, 2 या 3 अंकांमध्ये सर्वात लहान अंक 1 आहे, म्हणून सर्वात आधी आपण 1 लिहूया डाव्या बाजूला। त्यानंतर बाकी 2 संख्या ह्या आपण चढत्या क्रमाने लिहूया। तर सगळ्यात आधी लिहू आपण 1 डाव्या बाजूला, त्यानंतर एकापेक्षा मोठा अंक आहे 2 म्हणून 2 लिहूया आणि सर्वात मोठा अंक आहे 5 म्हणून सर्वात शेवटी 5 लिहूया। तर अशा प्रकारे आपल्याला सर्वात लहानात लहान संख्या ह्या अंकांपासून 125 ही मिळेल। आता आपण पुन्हा एक उदाहरण बघूया। उदाहरण दुसरा, अंक 5, 7, 1 आणि 4 हे एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान संख्या। तर ह्या 4 संख्यांमध्ये सगळ्यात लहान अंक 1 हा आहे, म्हणून सर्वात आधी आपण 1 लिहूया डाव्या बाजूला। त्यानंतर 1 पेक्षा मोठा अंक 4 आहे, म्हणून 4 आपण लिहूया उजव्या बाजूला। त्याचप्रमाणे 4 पेक्षा मोठा 5 हा अंक आहे, म्हणून आपण 5 लिहूया आणि सर्वात शेवटी 7 हा अंक लिहूया, कारण 7 सर्वात मोठा आहे। तर असं डावीकडून उजवीकडे लिहिल्यानंतर आपल्याला 1457 ही सगळ्यात लहानात लहान संख्या मिळेल। लहानात लहान संख्या तयार करताना एखादा उदाहरणार्थ जर अंकांमध्ये 0 असेल आणि 1 पण असेल, तर बहुतेक विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होईल की 0 मोठा आहे की 1 मोठा आहे, की 0 लहान आहे की 1 लहान आहे। यासाठी सुद्धा एक नियम आहे, तो नियम आता आपण बघूया। तो नियम आहे, जर एखादा अंक 0 हा असला तर 0ला डावीकडून उजवीकडे येताना दुसऱ्या स्थानावर लिहावे। विद्यार्थ्यांनो, जर अंकांमध्ये 0 हा अंक दिलेला असेल तर तो सगळ्यात लहान होणार नाही। 0ला सोडून सगळ्यात लहान जो अंक असेल तो आपण आधी डावीकडे लिहूया, त्यानंतर उजवीकडे येताना 0 हा अंक लिहावा दुसऱ्या स्थानावर, म्हणजेच सगळ्यात लहान अंक मग 0। अशानुसार आपल्याला लहानात लहान संख्या मिळेल। तर याची आपण उदाहरणं बघूया। उदाहरण, अंक 7, 1, 0, 5, 2 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान संख्या। तर नियमानुसार इथे सगळ्यात लहान संख्या 0 ही आहे, पण आपल्याला ती दुसऱ्या स्थानावर लिहायची आहे, म्हणून 0ला सोडून सगळ्यात लहान संख्या ही 1 आहे, म्हणून सगळ्यात आधी आपण डावीकडे 1 लिहूया। त्यानंतर मग दुसऱ्या स्थानावर आता नियमानुसार आपण 0 लिहूया आणि मग त्यानंतर लिहूया 2, त्यानंतर लिहूया 5 आणि सगळ्यात शेवटी लिहूया 7। तर नियमानुसार संख्या तयार केल्यावर आपल्याला सगळ्यात लहानात लहान संख्या या अंकांचा वापर करून मिळाली, ती म्हणजे 10,257। लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, 0 हा अंक असला तर तो डावीकडून उजवीकडे येताना दुसऱ्या स्थानावर लिहावा। आता आपण संख्या तयार करण्यासाठी पुढचा नियम बघूया। 2 किंवा 3 अंक दिलेले असताना प्रत्येक अंक कमीत कमी एकदा वापरून 4 किंवा 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करणे। विद्यार्थ्यांनो, आता आपल्याला इथे संख्या 5 अंकी, 6 अंकी किंवा 4 अंकी तयार करायची आहे, पण आपल्याला अंक 2 किंवा 3च दिलेले असतील। तर जेव्हा 2 किंवा 3 अंक दिले असतात तेव्हा प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 किंवा 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या किंवा
4 अंकी 5 अंकी लहानात लहान संख्या कशी तयार करायची याबद्दलचे नियम बघून आपण त्याची उदाहरणं आता बघूया। मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी दिलेले अंक उतरत्या क्रमाने लिहिताना सर्वात मोठा अंक जास्तीत जास्त वेळा लिहावा। विद्यार्थ्यांनो, आत्ताच आपण एका नियमात बघितलं की मोठ्यात मोठी संख्या तयार करताना डाव्या बाजूला सर्वात मोठा अंक लिहावा आणि मग उजव्या बाजूला उतरत्या क्रमाने बाकीचे अंक लिहत जावे। तर जेव्हा 3 किंवा 2 अंक दिलेले असतील आणि 4 किंवा 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल तर जी संख्या सगळ्यात मोठी असते ती संख्या जास्तीत जास्त वेळा लिहावी। आता हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या, म्हणून आपण उदाहरणं बघूया। उदाहरण पहिला, अंक 3, 5 आणि 0 हे एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या। आता मी विद्यार्थ्यांनो इथे अंक फक्त 3 दिलेली आहेत, तर आपल्याला मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची आहे। म्हणून या 3 मध्ये सगळ्यात मोठा अंक 5 हा आहे, तर हा अंक आपण जास्तीत जास्त वेळा लिहूया। आता जास्तीत जास्त किती वेळा लिहायचा हा प्रश्न तुम्हाला आलेला असेल, तर आपल्याला संख्या 5 अंकी तयार करायची आहे। 3 अंक आपल्याजवळ ऑलरेडी दिलेले आहेत, म्हणून आपल्याला फक्त 5 हा अंक 2दा जास्तीचा लिहावा लागेल। म्हणजे 2दा जास्तीचा लिहिल्यामुळे हे 3 अंक आणि जे 5 आपण 2दा जास्तीचे लिहू ते 2 अंक, असे एकूण 5 अंकी संख्या आपल्याला मिळेल। तर सगळ्यात मोठा अंक 5 आहे, म्हणून सगळ्यात आधी 5 हा अंक 2दा जास्तीचा लिहू। त्याच्यानंतर दिलेला 5 हा लिहायचा आणि त्यानंतर त्याच्या मागे 3 हा अंक आणि शेवटी 0 हा लिहूया। आपण 2दा 5 लिहिले, त्यानंतर दिलेला 5 लिहिला, त्यानंतर 3 आणि 0 लिहिलं। तर अशा प्रकारे आपल्याला इथे 5 हा अंक जास्तीत जास्त वेळा लिहून मोठ्यात मोठी संख्या 55,530 ही मिळालेली आहे। आता आपण पुन्हा एक उदाहरण बघूया। उदाहरण दुसरा, अंक 4, 2, 8, 1 हे एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या। तर विद्यार्थ्यांनो, ह्या 4 अंकात आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची आहे, तर जो मोठा अंक आहे तो 2दा लिहावा लागेल, म्हणजेच आपल्याला 5 अंकी संख्या मिळेल। तर इथे सर्वात मोठा अंक 8 हा आहे, म्हणून सर्वात आधी डाव्या बाजूला 8 हा अंक 2दा लिहावे, मग त्यानंतर 4, त्यानंतर 2 आणि सगळ्यात शेवटी 1 हा अंक लिहावा। असं केल्यावर आपल्याला मोठ्यात मोठी संख्या 5 अंकी ती मिळेल 88,421। आता आपण पुढचा नियम बघूया संख्या तयार करण्यासाठी। 2 किंवा 3 अंक दिलेले असताना प्रत्येक अंक कमीत कमी एकदा वापरून 4 किंवा 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करणे। आता आपण बघितलं 2 किंवा 3 अंक दिले असताना 4 अंकी किंवा 5 अंकी संख्या अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी संख्या तयार करणे। तर आता आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची आहे। लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी दिलेले अंक चढत्या क्रमाने लिहिताना सर्वात छोटा अंक जास्तीत जास्त वेळा लिहावा। लहानात लहान संख्या तयार करताना आपण डाव्या बाजूला सर्वात छोटा अंक लिहितो आणि बाकी सर्व अंक ही चढत्या क्रमाने लिहितो। तर 3 किंवा 2 अंक दिलेले असताना जो अंक सर्वात लहान असेल तो जास्तीत जास्त वेळा लिहावा। आता हे समजून घेण्यासाठी आपण उदाहरणं बघूया। उदाहरण पहिलं, अंक 9, 2, 3 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी 4 अंकी लहानात लहान संख्या। तर विद्यार्थ्यांनो, ह्या 3 अंकात सर्वात लहान अंक आहे 2, म्हणून 2 हा अंक आपण जास्तीत जास्त वेळा वापरायचा। तर आता जास्तीत जास्त वेळा 2 हा अंक किती वापरायचा? आपल्याला पाहिजे 4 अंकी लहानात लहान संख्या। 3 अंक आपल्याकडे आहेत, तर आपल्याला फक्त 2 हा अंक पुन्हा एक वेळा लिहावा लागेल, म्हणजे आपली 4 अंकी संख्या ही तयार होईल। म्हणून 2 हा अंक 2दा लिहावे, त्यानंतर 3 हा अंक लिहावा आणि शेवटी 9 हा अंक लिहावा। असं केल्यावर आपल्याला 2239 ही लहानात लहान 4 अंकी संख्या मिळेल। आता आपण पुढचा उदाहरण बघूया। उदाहरण दुसरा, अंक 4, 2, 8, 1 हे एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी लहानात लहान संख्या। तर विद्यार्थ्यांनो, 5 अंकी संख्या तयार करायची आहे, म्हणून जो अंक सर्वात लहान असेल तो 2दा वापरायचा। तर सगळ्यात लहान अंक हा आहे 1, म्हणून आधी 1 हा अंक एकदा लिहू आणि मग एकदा अजून पुन्हा जास्ती वेळा लिहावा, त्यानुसारच आपल्याला मग 5 अंकी संख्या मिळेल। असं टोटल 1 हा अंक 2दा लिहावे, मग 2 लिहावे, मग 4 लिहावे आणि शेवटी 8 लिहावे। तर असं केल्यावर आपल्याला लहानात लहान 5 अंकी संख्या मिळेल, ती आहे 11,248। आता आपण पुढचा नियम बघूया।
जर लहानात लहान संख्या तयार करताना दिलेल्या अंकांमध्ये 0 हा अंक असेल तर त्या संख्या बनवताना 0 हा अंक डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहावे। विद्यार्थ्यांनो, याच्या आधी पण आपण शून्याचा नियम बघितला। जर 0 असला तर डावीकडून तो दुसऱ्या स्थानावर लिहावा आणि 0 हा अंक सर्वात लहान असल्यामुळे तो अंक जास्तीत जास्त वेळा लिहावा। आता शून्याचा वापर करून किंवा अंकांमध्ये 0 दिलेला असेल तर आपण कसं काय करायचं ह्यासाठी एक उदाहरण बघूया। उदाहरण पहिला, अंक 8, 0, 2 हे 3 अंक एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी लहानात लहान संख्या। म्हणून शून्याला सोडून लहानात लहान संख्या आहे 2, म्हणून सर्वात आधी आपण 2 हा अंक लिहूया, पण तो आपण जास्त वेळा लिहिणार नाही कारण 2 पेक्षाही लहान अंक 0 आहे। तर दुसऱ्या स्थानावर आपण लिहूया 0 आणि 0 हा अंक लहान असल्यामुळे तो आपण 3दा लिहूया आणि मग 8 आणि 2 हे 2 अंक 3दा 0 लिहिल्यावर पुन्हा 2 अंक लिहिल्यावर आपल्याला 5 अंकी संख्या मिळेल। म्हणून सर्वात आधी आपण लिहिलं 2, त्याच्यानंतर 3दा लिहिले 0 आणि सर्वात शेवटी लिहिलं 8। असं केल्यावर आपल्याला जी संख्या मिळेल ती आहे 20,008। इथे बघा विद्यार्थ्यांनो, सगळ्यात आधी आपण 2 लिहिलं, त्याच्यानंतर 0 3दा लिहिले आणि सर्वात शेवटी लिहिले 8। तर अशा प्रकारे जर एखाद्या अंकांमध्ये 0 असला तर तो दुसऱ्या स्थानावर जास्तीत जास्त वेळा लिहावा। तर विद्यार्थ्यांनो, संख्या तयार करण्यासाठी हे काही नियम होते ज्यामध्ये आपण लहानात लहान संख्या तयार करणे, मोठ्यात मोठी संख्या तयार करणे, कमी असल्यावर जास्त अंकी संख्या कशी तयार करावी हे बघितले। आता आपण 1 ते 100 पर्यंत संख्या किती वेळा येतात, किती वेळा 1 येतो, किती वेळा 10 येतात, किती वेळा 0 येतो हे सगळं आता आपण बघूया। विद्यार्थ्यांनो, 1 अंकी एकूण संख्या 10 आहेत, म्हणजेच 1 अंकी एकूण संख्या 10 आहेत। 0 हा 1 अंकी आहे, त्याच्यानंतर 9 पर्यंत सर्व अंक 1 अंकी आहेत। तर 0 पासून 9 पर्यंत 1 अंकी अंक हे एकूण 10 आहेत। ते अंक आहेत 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे सर्व 1 अंकी अंक आहेत आणि यांची संख्या एकूण 10 आहे। तर एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, 1 अंकी एकूण संख्या 10 आहेत। 2 अंकी संख्यामध्ये सर्वात पहिली संख्या असते 10 आणि सर्वात शेवटची संख्या असते 99। तर 10 पासून 99 पर्यंत 2 अंकी एकूण संख्या 90 आहेत। 3 अंकी एकूण संख्या 900 आहेत। 99 नंतर सगळ्यात पहिली 3 अंकी संख्या ही 100 आहे, तर सर्वात शेवटची 3 अंकी संख्या ही 99 आहे। 100 ते 99च्या दरम्यान एकूण 3 अंकी संख्या ह्या 900 आहेत। 4 अंकी एकूण संख्या 9000 आहेत। 999 नंतर पहिली 4 अंकी संख्या ही 1000 आहे आणि शेवटची 4 अंकी संख्या ही 9999 आहे। तर 1000 ते 9999च्या दरम्यान एकूण 4 अंकी संख्या ह्या 9000 आहेत। आता आपण 1 ते 100 या संख्यांचा पुढचा नियम बघूया। 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता 0 ते 9 यातील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो ते आता आपण बघूया। विद्यार्थ्यांनो, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये जे 1 अंकी संख्या आहेत त्या म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे अंक 1 ते 100 पर्यंत किती वेळा येतात ते आता आपण बघूया। सर्वात आधी आहे 0। 0 हा 1 ते 100 पर्यंत एकूण 11 वेळा लिहिला जातो। त्याचप्रमाणे 1 हा अंक 1 ते 100 पर्यंत 21 वेळा लिहिला जातो। 2 हा अंक 1 ते 100 पर्यंत 20 वेळा लिहिला जातो। तर 3 हा अंक 1 ते 100 पर्यंत पुन्हा 20 वेळा असतो। त्याचप्रमाणे 4 आणि 5 हे सुद्धा 1 ते 100 पर्यंत 20 वेळा असतात। 6 हा अंक सुद्धा 20 वेळा असतो। 7 हा अंक सुद्धा 1 ते 100 पर्यंत 20 वेळा येतो। 8 हा अंक 1 ते 100 पर्यंत पुन्हा 20 वेळा येतो आणि 9 हा अंक सुद्धा 1 ते 100 पर्यंत 20 वेळा येतो। तर विद्यार्थ्यांनो, 0 आणि 1 हे 1 अंकी अंक हे दोनच आहेत जे 11 वेळा आणि 21 वेळा येतात 1 ते 100 पर्यंत। बाकी 2 पासून 9 पर्यंत बाकी सर्व अंक 20 वेळा येतात 1 आणि 100च्या दरम्यान। आता आपण पुढचं बघूया। 10 ते 99 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता 0 ते 9 हे 1 अंकी अंक जास्तीत जास्त किती वेळा येतात आता आपण बघूया। विद्यार्थ्यांनो, आता आपण बघितलं
की 0 ते 9 हे एक अंकी अंक 1 ते 100च्या दरम्यान किती वेळा येतात ते. तर आपण हेच अंक आता 10 ते 99 मध्ये किती वेळा येतात जास्तीत जास्त ते आता बघूया. तर सगळ्यात आधी 0, 10 ते 99 मध्ये 0 हा 9 वेळा येतो. तर 1 हा 19 वेळा येतो. 2 हा अंक 10 ते 99 मध्ये 19 वेळा येतो. 3 हा सुद्धा 19 वेळा येतो. 4 हा अंक 19 वेळा येतो. 5 हा पण अंक 19 वेळा येतो. 10 ते 99 मध्ये 6 हा अंक सुद्धा 19 वेळा येतो. 7 हा अंक सुद्धा 19 वेळा येतो. त्याचप्रमाणे 8 आणि 9 हे अंक सुद्धा 19 वेळा येतात. तर विद्यार्थ्यांनो, फक्त 0 हा 9 वेळा येतो 10 ते 99 यांच्या दरम्यान, आणि बाकी 1 पासून 9 हे अंक सर्व 19 वेळा येतात. तर हे दोन तुम्ही लक्षात ठेवा की कोणता अंक 0 आणि 9च्या दरम्यानमधले 1 ते 100 मध्ये आणि 10 ते 99 मध्ये किती वेळा येतात. कारण हे परीक्षेच्या दृष्टिकोनाने खूप महत्त्वाचे आहे आणि हे परीक्षेत तुम्हाला खूप कामात येईल. आणि यावरचे प्रश्नसुद्धा नवोदय विद्यालयाच्या 5व्या वर्गाच्या परीक्षेत विचारले जातात. तर विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला संख्या कशी तयार करावी, त्यांचे नियम काय असतात, 10 ते 99, 1 ते 100 मध्ये एक अंकी अंक किती वेळा येतात, चढता क्रम कसा करायचा, उतरता क्रम कसा करायचा, लहानात लहान संख्या कशी तयार करायची, तर मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची, हे समजावून सांगितले आणि हे तुम्हाला शिकवले. विद्यार्थ्यांनो, इथे आपला संख्या आणि संख्या पद्धतीचा धडा पूर्ण झालेला आहे. संख्या आणि संख्या पद्धतीचे एकूण 4 व्हिडिओ लेक्चर मी अपलोड केलेले आहेत. ह्या धड्यातले एकही व्हिडिओ लेक्चर जर तुम्ही बघितलेले नसेल तर ते माझ्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. तिथे तुम्हाला ते प्लेलिस्टमध्ये किंवा व्हिडिओ सेक्शनमध्ये मिळतील. तर विद्यार्थ्यांनो, आजचा व्हिडिओ लेक्चर अपलोड केल्यावर संख्या आणि संख्या पद्धती हा आपला धडा संपलेला आहे. या धड्याचा हा शेवटचा व्हिडिओ लेक्चर होता. या 4ही व्हिडिओ लेक्चरबद्दल तुम्हाला काही डाऊट्स असतील, तुम्हाला कोणत्या एक्झाम्पलबद्दल किंवा उदाहरणाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील किंवा तुम्हाला मला काही सजेशन्स द्यायचे असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून देऊ शकता. मी तुमच्या सजेशन नक्कीच एक्सेप्ट करेल आणि नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी ती रिप्ले करून तुम्हाला नक्कीच देईल. विद्यार्थ्यांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि गणिताचा पुढच्या धड्याच्या नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थ्यांनो.